दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी साने गुरुजी सामाजिक सेवी शिक्षण संस्था यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालय पडघा येथे भव्य रक्तदान सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री प्रशांत भोसले सर, अध्यक्ष श्री गणेश गायकवाड, उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर काठे, उपाध्यक्ष श्री प्रशांत घागस, सचिव श्री संतोष जोशी सर, कार्याध्यक्ष श्री विकास पाटकर, खजिनदार, तसेच आयोजकांनी आलेल्या पाहुण्यांचे तुलस वृद्धावन देऊन स्वागत केले। तसेच या रक्तदान शिबिराला एकूण 25 वर्षे पूर्ण झाले असून महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे। तसेच त्यांचे सन्मानिक वाक्य असे आहे की बिअरच्या बाटल्या रिकाम्या करण्यापेक्षा रक्ताच्या बाटल्या भरून 9 वर्षाचे स्वागत करूया। तसेच आयोजकांनी रक्तदान करणाऱ्यांचे व डॉक्टरांचे खूप खूप आभार मानले। तसेच रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला बॅग व नवीन वर्षाचे कॅलेंडर व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले। त्यानंतर लक्की ड्रॉ काढून त्यातील 5 जणांना सुटकेस देण्यात आली। तसेच आयोजकांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। आपण जर का पाहिलं तर दरवर्षी 31 डिसेंबरला प्रत्येकजण वेगवेगळी मौज मजा करत असतो। सगळ्यात जास्त करून तरुणाईचा जो कल आहे तो मौज मजेकडे आहे। पण मौज मजा करण्यापेक्षा जर का आपण असं रक्तदानातून जर का आपण चांगलं सत्कार्य केलं तर मला असं वाटतं घरच्यांना होणारा जो अभिमान आहे तो फार मोलाचा आहे। आणि म्हणून आम्ही गेली 24 वर्ष हा रक्तदानाचा सोहळा इथे आयोजित करत असतो। यंदाचं हे 25वं वर्ष आहे आणि या 25व्या वर्षामध्ये आजपर्यंत अनेक रक्तदाते इथे येऊन गेले आणि त्या रक्तदात्यांनी त्यांच्या घरच्यांना अभिमान वाटावा असं इथं चांगलं काम केलेलं आहे। आज आमचे सगळे शिक्षक शाळेच्या वेळेनंतर हा कार्यक्रम उभा करण्यासाठी मेहनत घेत असतात, कारण की आमची वेळ अशी आहे शाळेची की आम्हाला ना सकाळी नीट काम करता येत ना संध्याकाळी नीट काम करता येत। पण तरीसुद्धा आमचे शिक्षक प्रत्येक वेळी शाळा सुटल्यानंतर त्या कामासाठी वेळ देत असतात। हे फार महत्त्वाचं आहे। गेलीच 25 वर्ष आम्ही काम करतोय अनेक क्षेत्रामध्ये, म्हणजे वेश्यावस्ती असेल, आपले कचरा उचलणारी मुलं असतील, नंतर बालसुधारगृह असेल, अनाथाश्रमे, वृद्धाश्रमे, अनेक ठिकाणी आम्ही असे कार्यक्रम केलेले आहेत। पण हे सगळे कार्यक्रम करत असताना आम्हाला सर्वात महत्त्वाची अडचण आली काय तर ती म्हणजे रजेची, सुट्टीची। आज मात्र आमचे सगळे शिक्षक या दिवसाला एक सुट्टी आमचे सगळे शिक्षक 31 डिसेंबरसाठी काढून ठेवतात। आमचा सगळ्यांना समाजाला संदेश आहे आमचा की किमान या दिवशी तरी खाणं पिणं करू नये। खाण्यापिण्याला आमच्या संघटनेचा विरोध अजिबात नाही। फक्त या दिवशी जे काही नकली दारू असते किंवा गाढव, कुत्रा, यांचं मांस लोकांना दिलं जातं खाण्यासाठी ते योग्य नाही आहे। कारण की अनेक लोक काय करतात, स्वतःचा पैसे कमवण्यासाठी दुसऱ्याला हवं ते खायला देतात। आणि धुंदीमध्ये काय होतं आज की माणूस धुंदीमध्ये असल्यानंतर तो काय खातो त्याला त्याचं भान राहत नाही। आज या परिसरातले अनेक लोक या कार्यक्रमाला उपस्थित असतात। 31 डिसेंबरला आमची इतके रक्तदाते, आज हे रक्तदाते आलेले आहेत, हे रक्तदाते असे आहेत की यांना काय मान सन्मानाची गरज नाही। हे प्रत्येक वेळी येतात, रक्तदान करतात आणि आपला जसं काम त्यांचं त्यागाचं काम होईल तसे ते इथून निघून जातात। आम्हाला त्यांना थांबवावं लागतं, तर बाबा थांबा, तुमचा सन्मान घ्या, तुमचा आम्हाला सन्मान करू द्या। म्हणजे अशा प्रकारचे रक्तदाते या आमच्या परिसरामध्ये, याचा आम्हाला अभिमान वाटतो। काय कार्यक्रम करताना कदाचित अशी अडचण होते आमची की आमच्याकडून काही चुकासुद्धा होतात, परंतु त्या चुका न कळत झालेल्या असतात। कोणाचा अपमान करणं किंवा एखादी मुद्दाम गोष्ट करणं असं काही नसतं। तर कदाचित आमच्या संघटनेकडून, आमच्या शिक्षकांकडून जर चुकत असेल काही, तर माझी अशी समाजाला विनंती आहे की त्यांनी आमची ही चूक पदरात घ्यावी आणि आमच्या सगळ्या शिक्षकांचं जे काम आहे ते पाहून फक्त एवढंच म्हणावं की जरी आम्ही चांगलं काम करत नसतो तरी किमान आमचं काम वाईट तरी नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे दरवर्षी रक्तदान करण्यासाठी महिला येतात।
आम्ही प्रत्येक वेळी त्यांना त्यांचं काय सन्मान चिन्ह वगैरे आहे ते देतो. परंतु यंदा सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांनी मला सुचवलं असं की भोसले प्रत्येक वेळी ज्या महिला येतात त्यांना नुसतंच तू सन्मानपत्र देऊ नकोस, कारण बाईला तर सन्मानपत्र ते सोडं ह्याच्यापेक्षा तिची खणानारळाने ओटी भरणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून यंदा मग आम्ही पहिल्यांदाच खणानारळाने ओटी भरण्याचा हा आमचा एक नवीन उपक्रम सुरू केला. आणि विशेष म्हणजे या ज्या महिला आहेत या महिला एक चांगला निरोप, एक चांगला संदेश या समाजामध्ये देत आहेत की सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि समाजामध्ये निरोगी लोक कशी राहतील याचा विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही 25 वर्ष साजरा करत आहोत असं वाटतच नाही, तर हा आमचा 25वा वर्ष. आपण हे रोप लावलेलं आहे आणि या रोपट्याचं रूपांतर वृक्षामध्ये झालं पाहिजे. बंद होण्यासाठी कोणतीच संकल्पना आम्ही हाती घेतलेली नाही. हा उपक्रम आहे हा साने गुरुजी सेवाभावी संघाचा निश्चितपणे आहे, परंतु तो उपक्रम आता जनतेचा झालेला आहे. पडगे गाववासियांना आम्हाला कोणत्याही प्रकारची ॲडव्हर्टायझिंग करण्याची गरज लागत नाही. रक्तदाता इथं स्वतः येतो, रक्तदान करीत असतो. आपण कोणत्याही प्रकारचा संपर्कही त्यांच्याशी साधलेला नसतो, तरीसुद्धा रक्तदाता स्वतःहून पुढे आलेले आहेत आणि सातत्यानं अशावरती आपण पाहिलं तर 25 वर्ष आम्ही पूर्ण करीत आहोत. याही पुढे सकाळी जितेंद्र ठाकूर साहेब यांनी अत्यंत सुंदर संकल्पना मांडली की 50व्या वर्षी, तर हा उपक्रम सातत्यानं चालू राहणार आहे. म्हणजे आमच्या संघटनेच्या प्रत्येक सभासदाच्या जीवात जोपर्यंत जीव आहे, श्वास आहे, तोपर्यंत हा उपक्रम पडगे शहरामध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. पण साने गुरुजी सेवाभावी संघाची केवळ ओळख रक्तदान शिबिर ही नाही आहे. जेव्हा जेव्हा समाजाला अडचणी आलेल्या आहेत तिथे कमी तिथे आम्ही या भावनेतून आपण नेहमीच पुढे आलेलो आहोत. म्हणजे सुरुवातीला आज माजी मुख्यमंत्री सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 समस्त महाराष्ट्र अनुभवतोय, पण सुरुवातीला ही संकल्पना भोसले सर असतील, काटे सर असतील, जोशी सर असतील, ठाणगे सर असतील, पाटकर सर असतील आणि सर्व सहकारी या सगळ्यांनी आपण पाहिलं तर माझी बोलकी शाळा ही संकल्पना भिवंडी तालुक्यात घेतली आणि प्रत्येक शाळा बोलकी केलेली आहे. उपक्रम वाचनाचा उपक्रम घेतलेला आहे, पाढ्यांचा उपक्रम घेतलेला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीला आजपासून 30 वर्ष आपण मागे गेलो तर 30 वर्षापूर्वी हे उपक्रम या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये साने गुरुजी संघाच्या माध्यमातून पार पडलेले आहेत आणि ते आपण पार पाडत आहोत. त्याचीच पोचपावती म्हणून भोसले सरांच्या शाळेला माजी मुख्यमंत्री सुंदर शाळेचा पुरस्कार हा राज्यस्तरीय मिळालेला आहे. कारण हा अट्टास आहे, सातत्य आहे. जेव्हा तुम्ही सातत्य ठेवता तेव्हा तुम्हाला यश मिळत असतं. याच्या सोबतीला आपण पाहिलं तर ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष गजानन पाटील साहेबांनी एक भावना व्यक्त केली, पाणी अडवा पाणी जिरवा, वनराई बंधारे बांधण्याचा. ते वनराई बंधारे संघटनेच्या माध्यमातून आपण गावागावात बांधले. जेव्हा जेव्हा अशा पद्धतीनं ज्या भावना व्यक्त होतात, म्हणजे अजून एक भोसले सरांची सुंदर संकल्पना दरवर्षी ते साजरा करत असतात, ते म्हणजे वेश्या वस्तीमध्ये जाऊन तिथे निरोगी आरोग्याचे धडे, त्या वेश्यांच्या मुलांना आरोग्याचे स्वच्छतेचे धडे मिळावेत म्हणून तिथे आपण स्वच्छतेच्या साहित्याचं वाटप करत असतो. वनराई बंधारे बांधले, स्वच्छतेच्या संदर्भातला हा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. कोविडच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी सामाजिक बांधिलका जोपासत आपला जीव धोक्यात घालून समाजाची सेवा केली, मग तो सफाई कामगार असेल, आरोग्य कर्मचारी असेल, त्यांचाही सन्मान साने गुरुजी सेवाभावी संघाच्या माध्यमातून झालेला आहे. आज आणि सुरुवात झाली ना ती हुतात्म्यांना मानवंदना देणार. म्हणजे पदयात्रा आपण मुंबईपर्यंत काढलेली आहे. त्याच्यानंतर मकर संक्रांतीला सामाजिक शुभेच्छा दिलेल्या आहेत, दिवाळी भेट दिलेली आहे, दिवाळी साजरी आपण शाळांमध्ये केलेली आहे. अनेक उपक्रम आहेत की खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर समाजाला ज्याची याची गरज आहे तिथे तिथे साने गुरुजी संघटना नेहमी पोचत असते. मगाशी पाटील साहेबांनी एक महत्त्वाची बाब आपल्या लक्षात आणून दिली, ती म्हणजेच काय तर मेळगटामध्ये कुपोषणाचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला, त्यावेळेस तो गाजला. पण आधी समाजामध्ये आपण पाहिलं, आपण खूप भाग आपला डेव्हलप झालेला आहे. उद्योजकांची नगरी म्हणून भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात सुद्धा पाहिलं जातं, पण तरीसुद्धा कुपोषणाचा प्रश्न आहे. त्याला कारणीभूत कारणं काय असतील तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर जनजागृतीचा अभाव आहे. म्हणजे पौष्टिक आहार खाल्ला जात नाही. आमच्या खायला भरपूर आहे घरामध्ये,
यापूर्वी भाजी भाकरी खाल्ली जायची, तिचा परिणाम असा असायचा की आमची महिला शेतावर जरी काम करत असेल तरी ती सशक्त होती. आज महिला घरात आहे पण पौष्टिक आहार नाही आहे. पौष्टिक आहाराच्या अभावामुळे गर्भातल्या बाळाची पोषण जी आहे ती शक्ती कमी पडते आणि मग तो कुपोषित होतो. तर हाही प्रश्न आम्ही निश्चितपणे पाटील साहेबांच्या माध्यमातून ऐरणीवर घेणार आहोत आणि सामाजिक जागृती करण्याचा आपण त्या माध्यमातून कुपोषित भिवंडी तालुका राहणार नाही, एकही इथे कुपोषित बालक असणार नाही याची दक्षता घेण्यासाठी हा आम्ही पुढचा उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे. आणि हा गावागावामध्ये जनजागृतीच्या माध्यमातून आपण तो प्रश्न सोडवणार आहोत. जशी संस्कृती आपली महत्त्वाची आहे, म्हणजे आपला भाजी भाकरी आहे हा सकस आहार आहे आणि पौष्टिक आहार महिलांना जर मिळाला तर निश्चितच कुपोषणाचा प्रश्न भिवंडी तालुक्यात तरी मुक्त होणार आहे. यापुढे अजून काही संकल्पना असतील तर त्याही आपल्यापर्यंत निश्चितच स्थानिक विधी सेवाभावी संघटना नेहमीच पोहोचवत राहील. आम्ही राजकारणाच्या पल्ल्याआड जाऊ, म्हणजे राजकारण इथे हेतूच नाही आहे. आपण समाजकारण, समाजसेवा आणि विद्यार्थी प्रगती हाच ध्येय केवळ स्थानिक विधी सेवाभावी संघाचा राहिलेला आहे, तो राहणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय स्थानिक. आयोजित दरवर्षीप्रमाणे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले जातं आणि आज त्या गोष्टीला 25 वर्ष म्हणजे सिल्वर जुबली दिवस म्हणावं लागेल. आणि खरोखरच या टीमचं मी अभिनंदन करू इच्छितो की मी पण एक साक्षीदार आहे. 25 वर्षापासून दरवर्षी मी पण हजेरी लावतो इथे आणि एक म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण मी आत्तापर्यंत बघितलं काय जवळजवळ 10 वर्ष करतात, 5-7 वर्ष करतात आणि सोडून देतात. पण आपलं 25वं वर्ष आहे आणि हे म्हणजे एक वर्षीसुद्धा त्यांनी थांबलेलं नाही ते. कारण भारतात जवळजवळ अपघातांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. या अपघातात खूप रुग्णांना सुद्धा रक्ताची गरज असते. काही तरुण मुलांच्यात सुद्धा हिमोफिलिया, थॅलेसिमिया तसेच ल्युकेमिया वगैरे अशा आजारांच्या रक्ताची खूप गरज आहे आणि रक्त तुटवडा वेळोवेळी भासत आहे. आणि या निमित्ताने आपण जे उल्लेखनीय कामगिरी करत आहात त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतोय. आपण एक तरुणांना सुद्धा दाखवून म्हणजे सांगितलं पाहिजे की नेहमी रक्त जर दिलं आपण तर हृदयविकाराचा धोका टळण्याची शक्यता कमी आहे. पण ह्या परिसरामध्ये ही सर्व शिक्षक मंडळी आहे, त्यांची संघटना गेली सातत्याने 25 वर्ष झाली. 31 डिसेंबर हा दिवसाचं एक वर्षाचं शेवटचा दिवस, याचं हे औचित्य साधून सातत्याने गेली 25 वर्ष रक्तदानाचं शिबिराचं आयोजन करून अविरत समाजाची सेवा, समाजातील गरजू लागणाऱ्या रक्तदात्याला रक्ताची उपलब्धता करून देण्याचं काम या समाजसेवी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने गेली 25 वर्षे झाली आपण पाहते होत आहे. खरं तर शिक्षक हा येणारी पिढी आपली जी असते, भविष्य असतोय आपला, त्या पिढीचं उद्धार करण्याचं काम, भविष्य घडविण्याचं काम या शिक्षकांच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच बघायला मिळतं. परंतु एक वेगळा या समाजामध्ये एक वेगळी परंपरा, समाजोपयोगी उपक्रम राबवणं हे देखील एक वेगळ्या माध्यमातून त्यांनी गेली सातत्याने 25 वर्ष झाली दाखवून दिलेलं. खरं तर या संघटनेचे मला असं वाटतं अध्यक्ष प्रशांत भोसले सर आता आहेत की माहीत नाही, भोसले सरांच्या माध्यमातून, त्याचबरोबर कार्वे सर असतील, काटे सर असतील, आमचे जोशी सर असतील, गणेशजी गायकवाड सर असतील, ही सगळीच ही मंडळी, जाधव सर असतील, ही सगळीच मंडळी आणि त्यात खरं तर शिक्षकांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आमचे सहकारी निकेतजी विषय हे देखील असतात. गेली सातत्याने मी बघतो 25 वर्ष ती नेहमीच या उपक्रमामध्ये
सहभागी पुढाकाराने सहभाग घेतात आणि या पंचक्रोशीतील खरं तर आपण म्हणतो की या 31 डिसेंबर रोजी दारूची बाटली खाली न करता रक्ताची बाटली भरा हा जो काही संदेश आहे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीमध्ये आपण सगळी मंडळी जनजागृत करत असता आणि एक त्याचाच आदर्श भाग म्हणून या परिसरातील असतील भिवंडी तालुक्यातील असतील ही सगळी मंडळी एकत्रित येऊन इथे मोठ्या संख्येने रक्तदान करून आपल्याला जी काळाची गरज आहे रक्त आपण नेहमीच बघत असतो की सगळ्याच गोष्टी आपल्याला निर्माण करता येतात परंतु एकच एकमेव अशी गोष्ट आहे की रक्त हे आपल्याला कुठल्याही कंपनीमध्ये काही मॅन्युफॅक्चर आपल्याला करता येत नाही हे फक्त या मनुष्याच्या अंगामधून शरीरामधून हे निर्माण होत असते आणि ते एक मोठं पुण्याचं काम रक्तदानाच्या माध्यमातूनच होते आणि तेच एक महापुण्य काम या समाजसेवी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने गेली 25 वर्ष होत आहे. मला तर खरं तर आनंद झाला थोडासा उशीर झाला या कार्यक्रमाला हे कार्यक्रम असल्यामुळे परंतु बघितलं गेलं तर मला असं वाटतं का 50च्या आसपास हा आकडा पोहोचेल त्यात काही शंका नाही परंतु यावर्षी मला महिलांचा देखील खूप अतिशय चांगला मोठा प्रतिसाद सहभाग पाहायला मिळाला ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर बघितलं गेलं तर प्रत्येक रक्तदात्याला एक अतिशय उत्कृष्ट आपली संघटनेच्या माध्यमातून भेटवस्तू दिली जाते सन्मान चिन्ह पत्र दिला जातो एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपल्या हातून घडत आहे लकी ड्रॉ देखील ठेवलेला आहे वा क्या बात आहे हा लकी ड्रॉ आणि खूप मोठी अशी ट्रॅव्हलिंग बॅग खूप मोठी आहे एक अतिशय चांगला उपक्रम आणि रक्तदान देणार आहे त्याला देखील आपण बक्षिसाच्या माध्यमातून त्याचं मनोबल वाढावं धैर्यबल वाढावं या दृष्टिकोनातून आपण त्यांना गिफ्ट देखील देतात खरं तर अतिशय चांगली अशी बाब आहे पुन्हा एकदा ही जी आपली अविरत जी समाजसेवा चालू आहे याच्या पुढे देखील ही अशी अखंडित राहो. माझं नाव प्रमोद छत्रे मी मागे 30 वर्षापासून रक्तदान करतो आहे तर माझं हे रक्तदान 43वे रक्तदान होतं आणि साने गुरुजी संघटनेसाठी मी मागील 12 वर्षापासून रक्तदान करतो आहे आणि साने गुरुजी संघटनेने त्यावेळेस करुणामूर्ती साने गुरुजी पुरस्कार सुद्धा संघटनेचा खूप खूप सन्मान करायचा आपल्याला. आज आपण जर बघितलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे अतिशय कमी वयामध्ये सुद्धा हार्ट अटॅक येतो आहे परंतु जर आपण रक्तदान केलं तर आपलं हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जे आहे ते 50% पेक्षा कमी होतं म्हणून नियमितपणे कमीत कमी 6 महिन्यातून एकदा तरी रक्तदान केलं पाहिजे आणि ते आपल्या फायद्यासाठी आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे आणि